ठरलं तर मग प्रेक्षकांनो, मालिका आता खऱ्या अर्थाने छान झालेली आहे. घाणेरडा प्रोमो तर आपण पाहिला होता, पण या प्रोमोच्या नंतरचा जो प्रोमो आलेला आहे तो मात्र एकदम जबरदस्त प्रोमो आहे. मुळातच या सगळ्यामध्ये मात्र आता इकडे आपण पाहिले की मानसी आणि आता या मुलींना त्या मुलींना मात्र आता प्रियाने आजच्या आज मात्र आता गायब करायचं ठरवलेलं आहे. जेणेकरून त्यांना गायब करून आता तिने इकडे डोहाळ जेवणाच्या दिवशी मात्र आता सायलीला अटक करण्याचा प्लॅन केलाय. कारण कारण आता प्रियाच्या म्हणण्यानुसार आधी आपलं डोहाळ जेवण आणि त्यानंतर मात्र आता सायलीचं व्हायला पाहिजे होतं, पण आपण इकडे जेलमध्ये सडत आहोत. पण त्याचसाठी मात्र आता तिने इकडे युक्ती केले आणि हीच घाई प्रियाला नडले. कारण आता घाईघाईत प्रियाने या सगळ्यामध्ये मात्र आता असा काहीतरी प्रकार केलाय की त्यामध्ये आता आजच्या आज सायलीला अटक करण्यासाठी तिने आता घाईघाईत या मुलींना मात्र आता किडनॅप करण्याचं प्लॅनिंग केलंय. पण ज्या वेळेला घाईघाईचं प्लॅनिंग आता प्रियाच्या अंगाशी येणार त्याच वेळेला मोठ्या हुशारीने सायलीच्याच ट्रेनिंग खाली वाढलेली मानसी मात्र आता इकडे सायलीला सोडवायला पोलीस स्टेशनला येणार आणि त्याच वेळेला प्रिया आणि सचिन हे दोघं जण सुद्धा पकडले जाणार आहेत. हो प्रेक्षकांनो, असं काय घडलंय की ज्याच्यामुळे मात्र आता मानसी पोलीस स्टेशनला येत तिने सगळ्यांचं भांड आता फोडलेलं आहे आणि सगळ्यांचं भांड फोडत मात्र आता प्रियाला आणि सचिनला एक्सपोज केलंय आणि सायलीची निर्दोष सुटका केलेली आहे. काय घडलंय, कसं घडलंय, जबरदस्त आजच्या प्रोमोमध्ये पाहू. इकडे आता सायली सांगत आहे मधुभाऊंना, मधुभाऊ तुम्ही काळजी करू नका, आपल्याकडून सोनम जी गेलेली आहे ना त्या सोनमला मात्र आता तिकडे तिचे आई वडील वगैरे सगळे सुखात आहेत, छान आहेत. आणि आणि कुसुम ते ना वाचून सुद्धा दाखवते, कुसुम ती चिठ्ठी सुद्धा वाचून दाखवते. कुसुमने चिठ्ठी वाचून दाखवल्यावरती मधुभाऊंच्या जीवामध्ये जरा तरी जीव येतो की ठीक आहे, आपली मुलगी तिकडे सुरक्षित आहे. आणि त्याच वेळेला आपण पाहतोय की आता इकडे इकडे मानसी आणि बाकी सगळे जण निघालेले आहेत. सगळ्या मुली म्हणजे मुलींची पिकनिक आहे ही, बाकी सगळ्या मुली निघालेल्या आहेत. त्या म्हणजे आता इकडे याच्यासाठी म्हणजे त्या आता कर्जतला फार्म हाऊसवरती निघालेल्या आहेत. ज्या वेळेला कर्जतच्या फार्म हाऊसवरती त्या आता निघाल्यात, सायली त्यांना सांगते आहे ठीक आहे मी तुम्हाला पाठवते आहे, पण काहीही झालं तरी सुद्धा तिकडे आता जे काही होईल ना ते सगळं मला तुम्ही फोन कॉलवरती कळवायचं आणि फार उशीर करायचा नाहीये. आणि ती आता एक छोटा फोन द्यायला लागते. त्यावरती ती मुलं सांगायला लागतात पण सायली ताई आम्हाला सुद्धा जाऊ दे की, आम्हाला सुद्धा इकडे जाऊ दे की. यावरती सायली म्हणायला लागते हे बघ सोम्या, आणि आता तुम्ही दोघांनी हट्ट करू नका, कारण काही झालं तरी सुद्धा मात्र आता मुलींची जर का पिकनिक असेल तर मुलीच जातील ना. यावरती ते लोक म्हणतात हे काय ग सायली ताई. सायली म्हणते काळजी करू नका, मी तुम्हाला घेऊन आता त्या पिकनिकसाठी नक्कीच जाईन, तुम्ही आता बिलकुल चिंता करू नका. असं म्हटल्यावरती ते सांगतात कधी घेऊन जाशील. सायली सांगते तुम्ही काही काळजी करू नका, आज ह्या आल्या ना आणि त्यांनी सगळी चौकशी केली ना की मी तुम्हाला घेऊन जाईन. असं म्हटल्यावरती ती मुलं जरा शांत झालेत. बरं आता ही संधी इकडे प्रियाने साधलेली आहे, कारण आता मुली निघाल्यात हे तिला समजलेलं आहे श्वेताच्या मुळे. आणि श्वेताने तिला सांगितलंय की आजपासून मी आता सायलीच्या घरी कामाला पण जाणार आहे. आणि ही प्रियाला योग्य संधी वाटते. प्रिया आता तिला इकडे सांगायला लागते हे बघ काहीही झालं ना तरी सुद्धा सायलीकडे जाणं ही संधी समज, तिथल्या सगळ्या गोष्टी लक्षात घे आणि तिथली कमजोर कडी आहे ती म्हणजे अस्मिता. तू अस्मिताच्या बाळाला सांभाळण्यासाठी आणि त्या अस्मिताला मात्र आता तुझ्या ट्रॅपमध्ये अडकव. कशा पद्धतीने मात्र आता इकडे सायलीचे सगळे कौतुक करतायत, तुझ्या बाळाकडे लक्ष नाही आहे हे आणि ते, आणि अशा प्रकारे तिने आता इकडे तिला चांगलंच भडकवलेलं आहे. भडकवत मात्र आता तिने इकडे सांगितलेलं आहे की काहीही झालं तरी सुद्धा त्यांच्या घरात सतत भांडणं होत राहिली पाहिजेत आणि आज आज या सगळ्यामध्ये काही झालं तरी सुद्धा बॉम्ब फुटलाच पाहिजे. आणि त्यावरती आता इकडे ती सांगायला लागते पण आजच्या आज करायची काय गरज पडले. यावरती आता प्रिया सांगायला लागते कारण आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. त्या सायलीच्या आयुष्यामधला हा दिवस मला आता पूर्णपणे स्पॉईल करायचा आहे. कारण खरं सांगायचं तर सुभेदारांच्या घरामध्ये माझं डोहाळ जेवण आधी होणं गरजेचं होतं, पण सायलीने हे सगळं स्पॉईल करून टाकले आणि त्यामुळे तिचा आनंद सुद्धा मी स्पॉईल करणार. प्रियाची हीच घाई नडलेली आहे. श्वेता तिला सांगते आपण ना आजचा दिवस नको करूया, म्हणजे त्या सगळ्या इतक्या मुलींना किडनॅप करणं आणि त्यांना हे करणं सोपं नाहीये. प्रिया सांगते ते काही नाहीये, काहीही झालं तरी सुद्धा मला आजचाच दिवस पाहिजे आणि प्रियाची ही घाई नडते. श्वेता तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न करते आहे की मला असं वाटतंय की आपण थोडी वेळ आता वाट पाहूया, काहीही झालं तरी सुद्धा सायलीला
सायलीला हे करायला पुढचे दिवस येतील. प्रिया सांगते नाही आणि त्यामुळे मग श्वेताचा नाईलाज होतो. श्वेताचा नाईलाज झाल्या कारणाने मात्र आता इकडे ती सांगायला लागते, हे बघ काहीही झालं तरी सुद्धा तू या सगळ्यामध्ये त्या मुलींना कर्जतवरून गायब करायचं काम मी सचिनला सांगते. तू तिकडे सायलीच्या तिकडे जा आणि तिथल्या अपडेट तू आता मला दे. असं म्हटल्यावरती मात्र आता श्वेता सांगते ठीक आहे, पण आजचा दिवस पुन्हा एकदा मी तुला सांगेन, काहीही झालं तरी आजचा दिवस निवडण्यासारखा नाहीये. पण त्यावेळेला प्रिया मात्र काही ऐकत नाहीये. फायनली श्वेता आता सायलीच्या घरी जायला निघालेली आहे. श्वेता इकडे सायलीच्या घरी जाते आणि प्रिया सांगते की तिकडे गेल्यावरती पोलीस येतील, ते कसं काय होईल सगळं सगळं मला कळवायचं, मला डिटेल आणि डिटेलमधला व्हिडिओ पाठवायचा, मला प्रत्येक गोष्ट कळली पाहिजे की आता सायली कशी तिळतिळ तिळतिळ तुटत आहे. तिला सुद्धा या सगळ्यामध्ये तिच्या बाळाचा आनंद घेता येत नाहीये जसा मला घेता येत नाहीये. झालं इकडे आता त्या मुली जायला निघाल्यात. सायली त्यांच्या हातामध्ये एक छोटा मोबाईल देते आणि मोबाईल देऊन त्यांना आता सांगायला लागते, एक काम करायचं आहे, तुम्हाला काहीही वाटलं तरी सुद्धा डायरेक्ट मला कॉल करायचा आहे, मला कॉल करायचा आणि आता मला तिथली अपडेट द्यायची आहे. आणि आता हे बघा, काही झालं, कुणी काही बोललं, कुणी काही खायला दिलं तर तिथल्या लोकांच्या व्यतिरिक्त मात्र आता काही करायचं नाहीये. मानसी तू समजूतदार आहेस, या सगळ्या मुलींची जबाबदारी मी तुझ्यावरती सोपवते. तू या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी या मुलींना मात्र आता एकटं सोडायचं नाहीये. मानसी म्हणते, सायलीताई तू काळजी करू नको, तू माझ्यावरती जबाबदारी सोपवलीस ना, मग आता मी या सगळ्यांची व्यवस्थितरित्या काळजी घेईन. आणि ती आता सगळ्यांना इन्स्ट्रक्शन देते आणि मानसीच्या जीवावरती सगळ्यांना पाठवते. लगेचच श्वेता आता इकडे सचिनला कॉल करून सांगते की त्या कोणत्या ठिकाणी जाणार आहेत, कुठे जाणार आहेत, हे सगळं सगळं डिटेलमध्ये मात्र आता श्वेता इकडे सांगायला लागते, ते म्हणजे सचिनला, जेणेकरून सचिन या सगळ्यामध्ये या मुलींना मात्र किडनॅप करणार आणि डायरेक्ट मात्र आता त्यांना तिकडे विकायला नेणार. जेणेकरून सायलीने मात्र आता आश्रमातून या मुलींना मुद्दामच तिकडे पाठवले आणि तिकडे पाठवून आता इकडे या मुलींच्या सोबत काहीतरी घातपात करण्याचा सायलीचा प्रकार आहे हे दाखवण्यासाठी मात्र हा सगळा प्रकार करण्यात आलेला असतो. मग झालं, ह्या मुली निघालेल्या आहेत आणि निघताना जे सायलीने मात्र आता मानसीला सांगितलंय त्या गोष्टीचा मानसीवरती खूप मोठा परिणाम झालाय. मानसी मात्र आता जबाबदार झाले. बरं, हे सगळं झाल्यावरती सायली घरी गेले. प्रियाला कॉल आलाय, सचिनला कॉल फिरलाय, सचिन ताबडतोब कर्जतला पोहोचलाय आणि आता इकडे आता प्रियाने तिची सूत्र हलवलेत. आजच्या संध्याकाळच्या ओटी भरण्याच्या कार्यक्रमाला असा बुम धमाका करायचा असं तिच्या डोक्यामध्ये आहे. झालं, फायनली तसंच होतं, धमाका तर होतो. सायलीला आपण पाहिलं त्या पोलिसांनी मात्र आता उचलून आणलेलं आहे. सायलीला पोलिसांनी उचलून आणलंय आणि सायलीला काहीच कळायला मार्ग नाहीये. पण ज्या वेळेला पोलीस स्टेशनला सायलीला आणण्यात आलेलं आहे, सायली आता शांतपणे पोलिसांना विचारते, म्हणजे सायली अर्जुन दोघं जण, काय झालंय, कोणता गुन्हा, मुलींची कसली तस्करी, काय तस्करी केलेली आहे मी, मुली आमच्या इकडे आता सुखरूप आहेत, म्हणजे आता आमच्या आश्रमात मुलींना कोणतीही दिक्कत नाहीये. आणि ही गोष्ट ज्या वेळेला मात्र आता सायली इकडे सांगण्याचा प्रयत्न करते आणि त्यावेळेला पोलीस सांगायला लागतात, आज तुम्ही कर्जतला काही मुली पाठवल्यात आणि त्या मुलींची तस्करी केलेत, त्या आणि आठवडाभरापूर्वी सोनम नावाच्या मुलीची सुद्धा तस्करी केलेत, असं सुद्धा आमच्याकडे मात्र आता इकडे हे आलेलं आहे. यावरती सायली म्हणते, तुम्हाला काहीतरी चुकीचं हे मिळालंय. सोनम नावाची मुलगी आता तिच्या घरी गेलेली आहे आणि आत्ता ज्या मुली म्हणाल त्या आता गेलेल्या आहेत त्या म्हणजे कर्जतला फार्म हाऊसवरती आता एका ठिकाणी त्यांचे आता डान्सच्या क्लासेसचं मीटअप आहे, तिकडे त्या गेल्यात, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. यावरती इन्स्पेक्टर साहेब सांगतात, इकडे आमच्याकडे ठोस पुरावे आहेत आणि या पुराव्यांच्या वरतीच आम्ही बोलत आहोत. मॅडम तुम्ही खूप आता खोटं बोलताय. असं म्हटल्यावरती सायली म्हणते, अजिबात नाही, आणि असं काही असेल ना तर आता माझ्या मुलींचा जर का जीव धोक्यात असेल तर मी इथे थांबणार नाहीये, कोणत्याही परिस्थितीमध्ये मी इथे थांबणार नाही, मला आता गेलंच पाहिजे. पोलीस सांगतात, तुम्ही जाऊ शकत नाहीयेत. आता इकडे अर्जुन सांगतो, सायली तू इथे थांब, मी ताबडतोब मात्र आता मुली कशा आहेत काय आहेत ते बघून येतो. सायलीला या सगळ्यामध्ये मात्र आता आपण स्वतः अडकलोय यापेक्षा जास्त आता मुली तिकडे सुखरूप नाहीयेत या गोष्टीची जास्त आता भीती वाटते आणि ती ताबडतोब अर्जुनला मात्र आता मुलींना शोधण्यासाठी पाठवते. पण सायलीने दिलेला तो एक फोन आणि या फोनमुळे मात्र आता इकडे मानसीने या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा सायलीने दिलेल्या इन्स्ट्रक्शन प्रमाणे मात्र आता त्या लोकांच्या तावडीतून म्हणजे सचिनच्या तावडीतून सुटण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे. बरं, तोपर्यंत प्रिया आता सायलीच्या समोर आलेली आहे आणि झालं,
तुला आता कितीही काही करण्याचा तू प्रयत्न केलास ना तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता तुझी सुटका नाहीये, कारण तुला इथपर्यंत पोहोचवणारी दुसरी तिसरी कुणी नाहीये, मी आहे. आणि आत्ता सायलीच्या लक्षामध्ये तो प्रकार आलाय आणि सायली आता चांगली चिडली आणि सायली सांगते, सोनमचं काय केलंस? सोनमचं काय केलंस तू? कुठे आहे सोनम? यावरती ती सांगायला लागते, सोनम, अगं सोनमला विसर, सोनमला तू आता विसरून जा. काही झालं तरी सुद्धा मात्र आता सोनम तिकडे विकली गेलेली आहे, आतापर्यंत गेली असेल दुसऱ्या देशामध्ये. आता मात्र सायली चिडले आणि सायली आता विचार करते, नाही, या श्वेताने म्हणजे आता इकडे ह्या प्रियाने जे काही केलंय ना ते एकदम चुकीचं आहे. आणि त्यानंतर मात्र आता इकडे इकडे तोपर्यंतच इकडे आता अर्जुन आलेला आहे सगळ्या मुलींना घेऊन. आणि ह्या प्रकार जे घडलेला आहे तो म्हणजे सायलीने दिले. आणि त्यानंतर अर्जुन त्या मुलींना घेऊन तिकडे आलेला आहे आणि त्या मुलींना घेऊन आल्यावरती मात्र आता इकडे त्या आता सांगतायत की आपण इथपर्यंत कसे पोचलो, किंवा आता सायलीने दिलेल्या त्या मोबाईलमुळे आपण कसे काय वाचलो, किंवा आपण इथपर्यंत पोहोचलो. हे सगळं ज्या वेळेला मात्र आता इकडे सांगतायत त्यावेळेला ते सांगतायत, पण आम्हाला पकडणारी व्यक्ती आता दुसरी तिसरी कोणी नाहीये. तर त्या सचिनचं नाव सांगतायत आणि त्याच वेळेला आता इकडे हुशार मानसी सांगायला लागते, मुळातच या सगळ्याच्या मागे जर का कोणी असेल तर ती आहे प्रियाताई. कारण आता सचिन इकडे प्रियासोबत बोलताना आम्ही स्वतः तिला आता ऐकलेलं आहे असं म्हटल्यावरती मात्र आता इकडे पोलीस चांगलेच हादरलेले आहेत आणि पोलीस सांगायला लागतात, पण तुम्ही तिकडे गेलेलात कशाला? यावरती ती सांगते, सायलीताईने आम्हाला पाठवलं नव्हतं, आम्ही ज्या डान्सच्या क्लासेससाठी जातो ना त्यांनी तिकडे एक मीटअप ठेवलं होतं मुलींसाठी आणि म्हणूनच आम्ही तिकडे गेलो होतो. सायलीताईचा काही दोष नाहीये, तुम्ही सायलीताईला का पकडलेला आहात? आत्ता सायलीताईला सोडा. असं म्हणत आता इकडे मानसी आणि बाकी सगळ्यांनी सायलीच्या बाजूने साक्ष दिलेली आहे, सायलीला तर सोडलेलं आहे. मग त्यानंतर पोलीस आणि त्यानंतर मात्र आता इकडे सचिनला अर्जुनने फरफटत आणलेलं आहे. सचिनला अर्जुनने फरफटत आणल्यावरती मात्र आता तिकडे मानसी सांगायला लागते, हो हो हो, हाच तो माणूस, याच माणसाने आम्हाला आता तिकडे किडनॅप करण्याचा प्रयत्न केला. झालंय एका झटक्यात प्रेक्षकांनो मात्र आता सचिन आणि प्रिया हे दोघं एक्सपोज झालेत. सायलीला घाईघाईमध्ये अडकवण्याचा प्लॅन सायलीचीच आता इकडे ट्रेन म्हणजे सायलीच्याच अंडर ट्रेन झालेल्या मानसीने असा काही हाणून पाडलाय. आणि या सगळ्यामध्ये मात्र आता सोनमला मिळवणं हे काम बाकी आहे. सायली सांगते हिनेच मग सोनमला मात्र आता हे केलेलं आहे आणि आता सोनमला सोडवण्यासाठी सायली इकडे जंग पछाडणार आहे. आता या सगळ्यामध्ये या मुलींना वाचवण्यामध्ये तर आता सायलीला यश आलेलं आहे, पण सोनमला वाचवण्यामध्ये मात्र किंवा सोनमला या सगळ्या प्रकारामधून शोधून काढण्यामध्ये मात्र आता सायलीला यश येणार का? येणाऱ्या भागामध्ये अनेक प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत. पण आता सायली मात्र धूमधडाक्यात घरी येणार आहे आणि प्रियाचा हा डाव मात्र फसलेला आहे.